नमस्कार मित्रांनो. तर अचानकच माझा प्लॅन झाला की 2026चा काला घोडा आर्ट फेस्टिवल बघायला जाऊया. तर मी निघालेलो आहे माझ्या मित्रांसोबत. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे काला घोडा फेस्टिवल बघू शकता. तर लेट झालेलं आहे आज येण्यासाठी. मला ट्रॅफिक वगैरे होते आणि काम करून आलं आहे म्हणून थोडा लेट झालं. तर आता फ्री एंट्री आहे, एंट्री केलेली आहे. तर चला पुढं आतमध्ये. मस्त प्रकारे गेट सजवलेलं आहे. मी तर फर्स्ट टाईम आलो होतो. तर बघा खूप स्टॉल आहे, लाईटिंग केलेली आहे. खूप गर्दी पण असते कारण की 7 दिवसाचाच कार्यक्रम असतो हा फेस्टिवल. तर स्टॉल असतात, खायला असतं, कपडे असते, विविध प्रकारचे वस्तू, भरपूर काही काही बघायला भेटेल तुम्हाला इथं आल्यावरती. तर या एकदा एंट्री करण्याच्या पहिले तुम्हाला असं इथं स्कॅनर दिसेल. त्या स्कॅनरवरती स्कॅन करायचं आहे आणि डिटेल्स भरून घ्यायचे. फ्री एंट्री आहे, काही 1 रुपया तुम्हाला द्यायची गरज नाही लागणार. एंट्री करताच तुम्हाला हे असं काही बघायला भेटेल. हे माणसाच्या शरीरातलं आतलं अवयव आहेत. हे तुम्हाला गोल फिरून बघितल्यावरतीच समजेल नक्की काय आहे ते. प्लॅस्टिकच्या बाटल्यांनी बनवलेलं हे कलाकृती बघा. समुद्रातील मासा झिंगा आहे, तुम्हाला माहीतच असेल, खूप मोठा आहे. मनोरंजनसाठी STD बूथ लावलेला आहे. पहिले असायचे आपले इथं फोन लावण्यासाठी, आता सगळ्यांकडे फोन आले आहेत. राक्षस लोक आणि देवलोक आणि कलियुग यांचं हे मिश्रण करून कलाकृती केलेली आहे. तर तुम्ही व्यवस्थित बघाल तर तुम्हाला समजेल काय आहे नक्की. हे खूप मस्त आहे. प्रत्येकजण व्हिडिओ आणि फोटोशूटसाठीच आलेले असतात आणि टाईमपास करायलाच येतात जास्त करून. या न्यू कलाकृतीला तुम्ही एका बाजूने बघाल तर एक वेगळा फेस दिसतो, तर दुसऱ्या बाजूने बघाल तर दुसरा फेस दिसतो. खूप युनिक टेक्निक आहे, मस्त आहे. खूप सारे स्टॉल्स आहेत विविध प्रकारचे वस्तूंचे. टी-शर्ट्स आहेत, ड्रेस मटेरियल्स, हँडमेड वस्तू तर अतिशय सुंदर आहेत. आणि हा बघा हत्ती मस्त बनवलेला आहे, सुंदर वाटते बघायला. आणि या मॅडम मस्त उभ्या आहेत, मस्त दिसत आहेत मॅडम पण. काचेपासून बनवलेलं आहे, हँडमेड आहे आणि काचेच्या बॉक्समध्ये पण काहीतरी ठेवलेलं आहे, मस्त आहे. तर सोसायटी चाय आहे, 20 रुपयाला चाय भेटेल, तुम्ही पिऊ शकता. आणि बाजूलाच उल्लू दरबार आहे, ते पण बघू शकता. अश्वमेधचा घोडा आहे, तुम्हाला माहीतच असेल. बघा 3 घोडे आहेत. कलाकृती अतिशय मस्त केली आहे, सुंदर आहे. हे बघून तुम्हाला लहानपणीची आठवण आली असेल. पट्टी, पेन्सिल, रबर खूप छान केलं आहे. तर इथे काला घोड्याचा स्टॅच्यू आहे, तर सगळे लोक इथे फोटो काढत आहेत खूप. तर ही आहे आपली काली पिली टॅक्सी, मुंबईची लाईफलाईन. याच्यामुळेच आपण सगळीकडे जाऊ येऊ शकतो. काली पिली फॉरेवर खूप मस्त केलेलं आहे डिझाईन. तर मुंबई सिटी ऑफ ड्रीम्स फिल्मवरती आधारित केलेलं आहे. इथे हेच खूप छान वाटते. तर इथं चपला, बुटं आणि कपड्यांचे स्टॉल आहेत. तर लोकांनी गर्दी केली आहे खरेदी करण्यासाठी. तर इथून एक्झिट आहे, असं काही नाही, कुठून पण एक्झिट करू शकता. तर खूप छान केलेलं आहे यंदा यावर्षी. दरवर्षीप्रमाणे हा फेस्टिवल पण खूप छान आहे. तर अशा प्रकारे 2026चा काला घोडा आर्ट फेस्टिवल मी बघितलेला आहे पुन्हा. तुम्ही पण या नक्की व्हिजिट करा, खूप छान आहे. खूप फोटो काढू शकता मस्त आणि खूप आर्ट पण चांगलं केलेलं आहे. तर एकदा हे नक्की व्हिजिट करा. थँक्यू.